इकडे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे। पूर्व विदर्भामध्ये 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। इथलं सरासरी तापमान 40 अंशांच्या घरात आहे, तर आतापर्यंत सरासरी 20% मतदान झालेलं आहे। उन्हात देखील मतदानाचा उत्साह आपल्याला दिसून येतोय। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे। पूर्व विदर्भामधील 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। इथलं सरासरी तापमान 40 अंशांच्या घरात आहे, तर आतापर्यंत सरासरी 20% मतदान झालेलं आहे। आणि आता थेट जाऊयात नागपूरमध्ये रजत वशिष्ठ आपल्या सोबत असतील आणि भंडाऱ्यामधून मुकुल कुलकर्णी हे दोन्ही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला रजतकडे जाऊयात। रजत, नागपूरमध्ये सुरुवातीच्या पहिल्या 2 तासामध्ये चांगलं मतदान झालं, चांगली टक्केवारी होती, आता 20% पोहोचलेला आहे। आता उन्हाचा पारा वाढलेला आहे, सध्याचं काय चित्र आहे? अमोल, सध्या 39 अंश सेल्सिअस एवढा तापमान सध्या नागपुरात आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मतदान केंद्रावर सकाळी ज्या पद्धतीने रांग होती किंवा मतदार होते तसा उत्साह जो आहे तो दिसत नाही आहे। सकाळी सिनियर सिटीजन आणि महिला जे आहेत ते जास्त प्रमाणात होते, तर आता तरुण तरुणींची संख्या जी आहे ती जास्त दिसत आहे। त्यामुळे निश्चितच उन्हाचा तडाखा वाढलेला आहे, तापमान वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने रांगा खूप प्रमाणात कमी झालेल्या नसल्या तरी मतदारांचा पॅटर्न बदललेला आहे। सकाळी ज्येष्ठ नागरिक होते, महिला होत्या आणि आता जे आहेत तरुण तरुणी आणि जे वयाने थोडेसे तरुण मतदार आहेत ते जे आहेत ते मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे। सध्या मी उत्तर नागपूरच्या एका मतदान केंद्रावर आहे, गुरुनानक शाळेमध्ये आहे आणि या ठिकाणी ज्या मतदारांना रांग लावण्यासाठी किमान जागा उपलब्ध आहे, वरांडा आहे, त्यामुळे सावलीमध्ये ते उभे राहू शकतात। मात्र मतदान केंद्रापर्यंत पोहोचणं जो आहे तोही एक कठीण काम आहे। त्यामुळे लोक दुपट्टे टाकून, टोप्या घालून, गॉगल लावून मतदान केंद्रावर पोहोचत आहे। सध्या तरी असं म्हणावं लागेल की मतदान जो आहे तो चांगल्या पद्धतीने होत आहे। मात्र आता इथून पुढे दुपारी 3 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तो अत्यंत क्रुशियल राहणार आहे, कारण या काळामध्ये मतदानाचा जो टक्केवारी आहे ती घसरण्याची शक्यता आणि संध्याकाळी पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे। सध्या तरी लोक जे आहेत ते मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र नक्कीच मी पण जेव्हा उभं राहून तुमच्याशी बोलतोय त्रास जाणवतोय। 39-40 डिग्री सेल्सिअस, थोडासा ढगाळी वातावरण आहे आणि त्यामुळे वारा बिलकुल नाही आणि त्याच्यामुळे त्रास जो आहे तो जास्त होत आहे। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, कसं सध्या वातावरण आहे? उन्हाचा पारा 40च्या पुढे गेल्यानंतर मतदान केंद्रांवरती सध्या काय परिस्थिती आहे? अमोल, आतापर्यंत 20%च्या आसपास मतदानाची टक्केवारी गेलेली आहे आणि उन्हाचा पारा जर म्हटलं तर त्याच्या दुप्पट आहे। साधारणतः 38, 39 ते 40 अंशापर्यंत विदर्भातलं तापमान गेलेलं आहे। आपण आता जिथे आहोत इथलं तापमान देखील 39 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे। जी मतदानाची गती होती ती काहीशी संथ झालेली आहे, परंतु तरी देखतोय आपण एक एक करत महिला मतदार या मतदानासाठी येताना बघायला मिळते। आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये काही प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे, कारण एखादी शेड म्हणा किंवा उन्हापासून संरक्षण व्हावं मतदारांचं यासाठी कुठलीही उपाययोजना प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली नाहीये। जिथे काही झाडी आहे त्या झाडीच्या सावलीमध्ये काही मतदार आपल्याला थांबलेले बघायला मिळत आहेत, तर काही मतदार हे अगदी मतखोली जिथे आहे मतदान केंद्राच्या बाहेर येऊन तिथे एकंदरीतच गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे। मात्र इथला उन्हाचा पारा हा जास्त असणार होतं हे प्रशासनाला पूर्णपणे याची कल्पना होती, तरी देखील मतदारांचा उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी कुठल्याही स्वरूपाची उपाययोजना केल्याचं बघायला मिळत नाही। त्यामुळे आपण बघतोय की एक एक करत मतदार येत आहेत। एकीकडे निवडणूक आयोगाकडनं मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आवाहन केलं जात आहे, वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचं सांगितलं जात होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये तसं कुठेही दिसत नाही। त्यामुळे पुढचे 1 ते 2 तास मतदानाची टक्केवारी ही कमी होईल आणि याला आता जबाबदार नेमकं कोणाला धरायचा हा प्रश्न यातून उपस्थित होत आहे। धन्यवाद मुकुल, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।